नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या सगळ्यांची आवडती आणि एक खूप मजेशीर पारंपरिक म्हातारीची गोष्ट सांगणार आहे. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. चला तर मग ऐकूया. एक घनदाट जंगल होते. गर्द झाडी, आंबा, फणस आणि अनेक प्रकारच्या झाडा झुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते. त्यामुळे पशु पक्षी आणि हिंस्त्र प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता. जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती. त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती. तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती. तिला आपल्या मुलीची खूप आता आठवण यायची. म्हाताऱ्या आजीबाईंना एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचं ठरवले. पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलांच्या पलीकडे. लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेनं जावं लागत असे. पण म्हातारी धीट होती. तिनं आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेनं लेकीला भेटायला निघाली. झप झप पावलं टाकत म्हातारी चालत होती. वाटेत तिला भेटला एक लांडगा. ए म्हातारे, भूक लागली मला, मी खातो आता तुला. म्हातारी मनातून खूप घाबरली, पण तिनं तसे दाखवले नाही. ती म्हणाली, माझ्यात खायला आहेच काय? नुसती हाडे. लेकीकडे जाईन, 4 दिवस राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होऊन येईन, मग तू मला खा. तू बोलत तर खरं आहेस, पण लवकर ये हं, मी वाट पाहीन. अगदी खरं. लांडग्यानं तिला जाऊ दिलं. म्हातारी पुढे निघाली. मग तिला भेटला एक वाघ. म्हातारे, खातो आता तुला. वाघोबा, माझ्यात खायला आहेच काय? नुसती हाडे. लेकीकडे जाईन, 4 दिवस राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होऊन येईन, मग मला खा. बरं बरं, पण लवकर परत ये हो. अगदी खरं. वाघानं तिला जाऊ दिलं. म्हातारी लेकीकडे गेली. थोडे दिवस राहिली. तूप रोटी खाऊन जाडजूड झाली. मग लेकीला म्हणाली, मुली, आता मी घरी जाते ग. आई, आणखी 4 दिवस राहा ना. नको ग बाई, जंगलात लांडगा माझी वाट बघतोय, वाघ माझी वाट बघतोय. मुलीला आईची काळजी समजली. मुलीने एक युक्ती केली. एक मोठा भोपळा आणला. त्या भोपळ्याला खालून मोठा खड्डा केला. तो भोपळा आतून रिकामा केला आणि त्यात म्हातारीसाठी जागा केली. आई, हा घे मोठा भोपळा, त्यात बसून जा, म्हणजे तुला कोणी बघणार नाही आणि सुखरूप घरी पोचशील. म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा पळत पळत निघाला. जंगलात भेटला वाघ. तो म्हणाला, भोपळ्या भोपळ्या, म्हातारीला पाहिलेस का रे? म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा जोरात पळत सुटला. वाघाला संशय आला. तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला. वाटेत भेटला लांडगा. त्यानं भोपळ्याला अडवले. म्हातारीला बाहेर काढले. मग म्हणाला, म्हातारे, मला फसवतेस काय? आता मी तुला खाणार. एवढ्यात वाघही तिथे आला. तो म्हणाला, मीच खाणार म्हातारीला. मी खाणार. मी खाणार. दोघांचे भांडण जुंपले. ते पाहून म्हातारी गुपचूप भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला. वाघ आणि लांडग्यापुढे आपला काय आता टिकाऊ लागणार नाही हे म्हातारीला कळून चुकले होते. संकटात असताना देखील आजीबाईला भन्नाट युक्ती सुचली. युक्ती फोल ठरून देखील वाघ आणि लांडग्याची जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा म्हातारीने धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचवले. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. शत्रू बलाढ्य असले
तरीही हुशारीने स्वतःचा जीव संकटकाळी वाचवता येऊ शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की परी वर्ल्ड किड्स या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.